नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे पलूसला द्राक्षाच्या बागेमध्ये. तर ही बघा मित्रांनो, द्राक्षी कशी पिकवली जाते आणि द्राक्षाच्या बागेत आपण आलेलो आहे. खरं तर आपण इकडे एका आष्ट्याला चाललो होतो, वाटत द्राक्षाची बाग दिसली म्हणून आपण थांबलोया. मित्रांनो, गोड द्राक्ष आहे, खायला एकदम भारी वाटते. द्राक्षेचं प्रकार बरंच आहेत याच्यामध्ये मित्रांनो. काळी द्राक्षे होती पण ती पण संपलेली आहे. पण हे बघू शकता तुम्ही द्राक्षेचं घड कसं लागते. काळी द्राक्षे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते, अजून पिकलेली नाही. पण इकडं घड तुम्हाला दाखवतो कसं आहे. मित्रांनो, मान तालुक्यामध्ये द्राक्ष दर 100 रुपये किलो आहे. आणि इकडे सांगली भागात सुद्धा 100 रुपये किलो द्राक्ष दर आहे. तर तुम्हाला आता द्राक्षाचं घड दाखवतो कसं आहे. तर मित्रांनो, ही बघा द्राक्षी, अशी द्राक्षी तुम्हाला खायला मिळाली पाहिजे. आपल्याला शक्यतो अशी द्राक्षी खायला मिळत नाही. पण इकडं सांगलीमध्ये आपण आला, सांगली परिसरात, की डायरेक्ट शेतात सुद्धा आपल्याला जाऊन द्राक्ष खरेदी करता येते खाण्यासाठी. हे बघा द्राक्षाचं घड कसं आहे. तर यंदा काय पाऊस झाला नाही, त्यामुळे द्राक्षांचं काय नुकसान झालं नाही, शेतकऱ्याचं सुद्धा काय नुकसान झालेलं नाही. तुम्ही ही द्राक्षाची बाग बघू शकता. अशा प्रकारे ही लांबडी द्राक्ष आहे, तुम्ही बघू शकता. द्राक्षांमध्ये काय झालेलं आहे, लहान द्राक्षे, मोठी द्राक्षे, असं द्राक्षे असते. मित्रांनो, ही जी द्राक्षे तुम्ही बघताय ती लांबडी द्राक्ष आहे. आपण गेल्या वेळी ह्याच बागात आलो होतो, त्यावेळी द्राक्षे लागली नव्हती, नुकतीच द्राक्षेला सुरुवात झाली होती. आता द्राक्षे लागलेले आहे आणि तुम्ही बघता ही द्राक्षे या ठिकाणी आपण घ्यायला आलेलो आहे. तर बघा द्राक्षाचं घड कसं आहे मित्रांनो. बघा, अतिशय गोड अशी द्राक्ष आहे, लांबडी द्राक्ष आहे. हो का, हे तुम्ही बघू शकता. अशा प्रकारची शेती आपल्याकडे जर झाली तर आपल्या पण लोकांना अशी ताजी द्राक्षे खायला मिळेल. शक्यतो काय होते, तिकडून द्राक्षे तुटून गेल्यानंतर आपल्याकडे कधी ती 4-8 दिवसांना आणि तीच आपल्याला तिथल्या दरामध्ये विकली जाते आणि आपल्याला घ्यावी लागते. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि द्राक्षे बऱ्यापैकी आपल्याकडे यायला सुरुवात झालेली आहे. द्राक्षाची अजून काय सगळी तोड झालेली नाही, पण बऱ्यापैकी चांगली भागात द्राक्षे तोडून झालेली आहे आणि हा राहिलेला स्टॉक आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. कसा वाटला आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.